आपण आजच्या न्यूज प्लॅनेटची खऱ्या अर्थाने सुरुवात करतोय। खरं तर आज दिल्ली हादरलेली आहे। दिल्लीमधल्या मेट्रो स्टेशन जे आहे त्याच्या बाहेरच गेट क्रमांक 1 जवळ सर्वात मोठा स्फोट झालेला आहे। दिल्ली स्फोटानंतर मुंबई पोलीस मात्र आता हाय अलर्टवर गेलेले। मुंबई पोलिसांकडून गर्दीच्या ठिकाणी झाडाझडतीला सुरुवात झालेली आहे। खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईला देखील आता अलर्ट देण्यात आलेला आहे आणि मुंबईमधील जर मेजर प्लेसेस वरती तुम्ही असाल तर अलर्ट वरती राहा। दिल्ली स्फोटानंतर मुंबई पोलीस आता हाय अलर्ट वर गेलेले आहेत। मुंबईकरांनी घाबरून न जाता लोकशाही मराठी देखील ही बातमी जशीच्या तशी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे। दिल्ली स्फोटानंतर मुंबई पोलीस हाय अलर्ट वर गेल्याची मोठी बातमी आपण यावेळेला पाहतोय। दिल्लीमधील लाल किल्ल्याजवळ एक मोठा स्फोट झाल्याची घटना आज संध्याकाळी 6:45 घडलेली आहे। लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ एक कार त्या ठिकाणी पार्क करण्यात आलेली होती। पार्क केलेल्या कारमध्ये स्फोट झाल्याचं वृत्त प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येतं। या स्फोटामुळे आजूबाजूच्या 3 गाड्यांना आग लागल्याचं वृत्त आहे आणि त्यानंतरची ही दृश्य आपण यावेळेला पाहतोय। चेतन ननावरे आमचे मुंबईतले प्रतिनिधी यावेळेला आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। चेतन, एका बाजूला आपण दृश्य दाखवतोय, सगळ्यात मोठी ती म्हणजे दिल्ली हादरलेली आहे। 6:45 दिल्लीमधल्या लाल किल्ला परिसरामध्ये हा स्फोट झाल्याचं वृत्त आहे। त्यानंतर मुंबईला अलर्ट देण्यात आलेला आहे। मुंबईतली या घडीची परिस्थिती काय आहे चेतन? विशाल सर, 12 महिने मुंबई अलर्टवर असते, मात्र आता अधिकचा खबरदारीचा उपाय आहे तो मुंबई पोलिसांकडून घेण्यात येत आहे। कारण दिल्लीत झालेला हा स्फोट हा सर्वसामान्य स्फोट नसल्याची खात्री आता कुठेतरी पोलीस विभागाला मिळालेली आहे आणि यानंतर मुंबई पोलिसांनी देखील, आपण सध्या चर्चगेट स्टेशन बाहेर उभे आहोत, जे सबवेज आहेत मुंबईतील प्रमुख स्थानक आहेत ज्याच्यामध्ये चर्चगेट असेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असेल, दादर असेल, वांद्रे असेल, कुर्ला असेल, अशा सर्वच ज्या रेल्वे स्थानकं आहेत त्यांच्या सबवेमध्ये असतील, जी गर्दीची ठिकाणं आहेत त्या ठिकाणी झाडाझडती घेण्यास सुरुवात केलेली आहेत। ज्या मुख्य रेल्वे स्थानकांच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पार्किंग होती ती काढण्यास सुरुवात केलेली आहे आणि आता चर्चगेटच्या बाहेर आपण पाहू शकतो या 2 पोलिसांच्या गाड्या आहेत। एक मोठी गाडी आता थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणाहून रवाना झालेली आहे। आताच संपूर्ण जो सबवेतील नक्की चेतन, मी आपल्याकडे येणारच आहे। तत्पूर्वी दिल्ली या ठिकाणाहूनची दृश्य देखील आपल्यापर्यंत पोहोचताय। जे मुख्य पोलीस अधिकारी आहेत ते देखील घटनास्थळी दाखल झालेल्या घटनास्थळावरचा आढावा लवकरात लवकर ते देखील माहिती देण्याची शक्यता आहे। यावेळेला माध्यमांशी बोलणं मात्र ते टाळत असल्याचं स्पष्टपणे या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। दुसरीकडे मुंबई मात्र अलर्टवर गेलेली आहे, एवढं मात्र निश्चित, कारण सोमवारी संध्याकाळी 6:45 स्फोट झालेला आहे। त्यानंतर लगेचच फायर ब्रिगेड या ठिकाणी पोहोचलं आणि मदत कार्याला सुरुवात झालेली आहे। ज्या ठिकाणी हा स्फोट झालाय ते ठिकाण लाल किल्ल्यापासून केवळ 800 मीटर अंतरावरती आहे। त्यामुळे दिल्लीमध्ये तर हाय अलर्ट आहेच, मात्र मुंबईला देखील हाय अलर्ट देण्यात आलेला आहे। पोलीस यावेळेला माध्यमांशी बोलणं टाळत असल्याचं स्पष्टपणे दिसतंय। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची गंभीरता ही सर्वाधिक असणार आहे। कॅमेरामन कॅमेरा 2 आणि कॅमेरा 3 मध्ये कैद झालेली आपण दृश्य यावेळेला पाहतोय। ज्या प्रकारे पहिली दृश्य आहेत, स्फोट झाल्यानंतर आजूबाजूच्या गाड्यांना देखील आगीचं भक्ष्यस्थान व्हावं लागलेलं होतं। आग मोठ्या प्रमाणात होती। कॅमेरा 2 मध्ये देखील आपण पाहतोय की आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे, मात्र या घटनेमध्ये तब्बल 8 जण मृत्युमुखी पडल्याची देखील माहिती मिळते। तर ज्यावेळेला गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, ज्या ठिकाणी हा संपूर्ण स्फोट झालेला आहे, जी गाडी त्या ठिकाणी उभी करण्यात आलेली होती त्यामध्ये स्फोट झाल्यानंतरची ही दृश्य आज दिल्लीमध्ये किती मोठ्या प्रमाणावर स्फोट झालेला आहे हे सांगण्यासाठी पुरेशी आहेत। चेतन, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल। यावेळेला 3 दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय। ज्यावेळेला घटना घडली, घटनेनंतरचे पडसाद आणि ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे त्या गाडीची दृश्य देखील दाखवतोय। मात्र मुंबईतल्या अलर्ट संदर्भात तुम्ही माहिती देत होतात की 24/7 मुंबई अलर्टवर असते, मात्र आज मुंबईकरांनी कुठेही पॅनिक न होता त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती आपण लोकशाहीच्या माध्यमातून देतो आहोत। चेतन, जे रूटीन पोलीस असायचे त्यापेक्षा अधिकची कुमक या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आज आणि वेगवेगळ्या स्पॉटवरती अशाच प्रकारे आता झाडाझडती सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे गुजरात ATSने ज्या प्रकारे 2 दिवसापूर्वी 3 संशयितांना ताब्यात घेतलेलं होतं आणि त्यानंतर एकंदरीच्या हालचालींना वेग आलेला होता। मुंबईला त्याच वेळी एक अलर्ट आल्याची माहिती होती। केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने संपूर्ण देशभरात हा अलर्ट दिलेला होता। इंजर्ड कितने हैं, कितनी कैजुअलिटीज है, वो आंकड़ा है अभी सर? अभी तक क्या हालात हैं यहाँ के? पुलिस के आला अधिकारी अब मौके पर पहुँच रहे हैं, तमाम सवाल। सर फिर भी यहाँ पे कितनी कैजुअलिटीज हैं, क्या सिचुएशन? एक मिनट आप लोग क्या अपडेट है सर?
अशी माध्यमं बोलण्याचा प्रयत्न करतायत, मात्र कुणीही या संदर्भातली अधिकृत माहिती देण्याचं टाळत असल्याचं दिसतंय. पुन्हा आपल्याकडे येतो चेतन, आजूबाजूला जे दाखवतायत त्यानंतर निवृत्त लष्करी अधिकारी हेमंत महाजन सर, मी आपल्याकडे देखील येतोच आहे. चेतन. निश्चितच विशाल सर, कारण मी या पाठीमागे दाखवू शकतो मुंबई पोलिसांच्या 2 गाड्या आहेत त्या या ठिकाणी आता तैनात करण्यात आलेल्या आहे. चर्चगेट जे सगळ्यात धावपळीचं आहे, अवघ्या 100 मीटर परिसरावर इथूनच आपण पाहिलं समोर तर मेट्रो स्टेशन आहे आणि त्याच्याच पुढे अवघ्या 200 मीटर परिसरामध्ये मंत्रालय सारखी महत्वाची वास्तू आहे आणि म्हणूनच या ठिकाणचा बंदोबस्त देखील आता वाढवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. सेम परिस्थिती आता सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात देखील आहे. त्या ठिकाणी देखील पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे आणि पोलिसांकडून या मुख्य रेल्वे स्थानकांच्या नजीकचा जो परिसर आहे तो सुद्धा तपासणी केली जात आहे. एखादी गाडी अनेक दिवसांपासून या ठिकाणी पार्क असेल तर ती टो करण्याचा प्रकार सुरू झालेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सायकल सुद्धा आता तपासण्याचं काम केलं जात आहे आणि दुकानदारांना अलर्ट केलं जात आहे. पोलिसांकडून खबरदारी घेण्याचे ज्या सूचना आहेत त्या पोलीस थोड्याच वेळापूर्वी या सबवेमध्ये देताना पाहायला मिळालेले होते आणि अशाच प्रकारे आता ज्या प्रमुख रेल्वे स्थानक आहेत, मेट्रो स्थानक आहेत, त्यावरती आता झाडाझडती घेण्यास पोलिसांनी सुरुवात केलेली आहे. पण नक्कीच मुंबईकरांनी कुठल्याही प्रकारे पॅनिक न होता आता अधिक सजगपणे फिरण्याचं आव्हान आहे ते मुंबई पोलिसांकडून केलं जाऊ शकतं. नक्कीच चेतन, आपल्याकडे पुन्हा एकदा येईल. माध्यमांसमोर पोलिसांची प्रतिक्रिया थेट दिल्लीहून येते, पाहूयात. स्फोटानंतर मात्र कुठलेही पोलीस अधिकारी बोलत नसल्याचं स्पष्टपणे दिसतंय. निवृत्त लष्करी अधिकारी हेमंत महाजन फोन लाईनवरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडे आपण खरं तर जातोय. तत्पूर्वी पोलिसांची प्रतिक्रिया आपण It's too early to say anything. बाद में बताएंगे आपको, है ना? It's too early to say anything. बट फिर भी सर कितनी कैजुअलिटी हुई है सर? किशोर सर कितनी कैजुअलिटी? प्रतिक्रिया देणं फार लवकर होईल असं पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे या स्फोटाची तीव्रता आणि घटनेची तीव्रता ही सर्वाधिक असल्याचं स्पष्ट होताना दिसतंय. दिल्लीमधून येत असलेली ही दृश्य आणि काही प्रतिक्रिया आपण एक मिनट प्लीज. ठीक है, थोड़ा स्पेस दो, थोड़ा स्पेस दो. तर मुंबईला अलर्ट दिल्यानंतर चेतन आमचे प्रतिनिधी यावेळेला चर्चगेट परिसरामधून आपल्यासोबत जोडले गेलेले होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कुठल्याही प्रकारे या ठिकाणी पॅनिक न होता मुंबईकरांना त्यांनी देखील आवाहन केलेलं आहे की शांततेच्या मार्गाने आपली नियमित कामं जी आहेत ती सुरू ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मात्र प्रशासन हे अलर्टवरती असल्याची माहिती त्यांनी आपल्यापर्यंत दिलेली होती. दिल्लीमध्ये मात्र या स्फोटाची घटना घडल्यानंतर लाल किल्ला परिसरामध्ये, जे लाल किल्ल्यापासून केवळ 800 मीटर अंतरावरती असलेलं मेट्रोचं गेट नंबर 1 आहे, त्याच्या शेजारी हा सगळ्यात मोठा स्फोट झालेला आहे. स्फोटानंतर दिल्ली हादरली, देशभरामध्ये अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि स्फोटानंतर दिल्लीतली ही दृश्य अतिशय मोठ्या प्रमाणावरती सगळ्यांसमोर येत असल्याचं आपण पाहतोय. कारण एका उभ्या असलेल्या पार्क केलेल्या